रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि त्याच्यासाठी आपण समाजामधील अनेक युवकांनी तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे। कारण स्वतःच्या इच्छेनं ऐच्छिक रक्तदान हे असतं हे अतिशय सुरक्षित असतं। म्हणजे साधारणतः शासनाचा मानस आहे की ऐच्छिक रक्तदान झालं पाहिजे। साधारणतः आपण जर विचार केलं तर जवळजवळ देशामध्ये जे एकूण संकलित होणारे जे रक्तदान आहे या रक्तापैकी 40% रक्त हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे, तर 60% रक्त हे बदली रक्तदान म्हणून उपलब्ध आहे। सध्या आपल्या रक्तपेढीमध्ये या ठिकाणी 90% ऐच्छिक रक्तदान या ठिकाणी येत असलेलं त्यांनी आकडेवारी दिलेली आहे आणि हे 100% होण्यासाठी नियमित आणि जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे सांगोला तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या पंचकृषीमध्ये रक्तदानाची शिबिरं घेणं गरजेचं आहे। साधारणतः आपल्याला माहित असावं की रक्तदान कुणी केलं पाहिजे। सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। 18 ते 65 वर्ष 18 वर्ष पासून 65 वर्ष वयोगटामधील निरोगी व्यक्तींनी दर 3 महिन्याला रक्तदान केलं तरी चालू शकतंय। साधारणतः रक्तदान करत असताना आपलं वजन सुद्धा 45 किलोग्राम असावं, त्याच्या पुढे असेल तर चालतं। आणि आपला HB जो आहे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12.5% असावं किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि रक्तदान करायच्या अगोदर आपण थोडासा आहार घेणं गरजेचं आहे, खाल्लेलं असलं पाहिजे। रक्तदान करत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार असणार नाही, हे काळजी घेणं गरजेचं आहे। याच्याशिवाय आपल्याला असं काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात की रक्तदान केल्यानंतर थकवा येतो, परंतु थकवा येत नाही। रक्तदान केल्यावर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही। रक्तदानाच्या वेळेला प्रत्येक वेळेला वापरलं जाणारं जे साहित्य आहे हे साहित्य म्हणजे निर्जंतुक अशा पद्धतीचं आणि एकदाच वापरलेलं असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। कोणताही संसर्गजन्य रोग होण्याची अजिबात कसल्याही प्रकारची भीती नाही। म्हणजे आपल्याला रक्तदान केल्यामुळे फायदा काय होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे, गरजेचं आहे आणि माहित असणं गरजेचं आहे। तर रक्तदान आपण जर केलं तर रक्तदानानंतर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त निर्माण व्हायला चालना मिळते। साधारणतः आपण ज्या वेळेला रक्तदान केलं जातं त्या रक्तदानानंतर म्हणजे त्या रक्ताच्या पिशवीमधून ज्या तांबड्या पेशी आहेत, प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्स असे, म्हणजे तांबड्या पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स असे 3 रक्त घटक निरनिराळ्या रुग्णांसाठी वापरता येतात। सांगोला तालुका पंचायत समितीचे सभापती सुदर्शनजी इंगोले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं स्वागत आपण टाळ्याच्या गजरात करतोय। आजच्या या रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सुदर्शनजी इंगोले साहेब यांचं आगमन झालं, त्याबद्दल मी त्यांचं संस्थेच्या प्रशालेच्या व आजच्या रक्तदान कमिटी जी आहे या कमिटीच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। साधारणतः आपण जर बघितलं तर 15 दिवसांनी प्लेटलेट्स आपण दान करू शकतो, दर 15 दिवसांनी। आणि आपलं रक्त जे आहे हे रक्त दर 3 महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो। म्हणजे साधारणतः रक्तदान केल्यानंतर आपला जो प्लेटलेटचा काउंट आहे हा 5 ते 7 हजारांनी वाढतो। त्याचबरोबर रुग्णांचा प्लेटलेट जो आहे हा जर आपण प्लेटलेट दिलेले असेल तर 30 ते 35 हजारांनी वाढतो। म्हणजे अशा पद्धतीनं रक्तदानचे फायदे आहेत। आपल्याला रक्तदान करण्यासाठी आपला HB चांगला असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी
सकस आहार असणं गरजेचं आहे, संतुलित आहार असणं गरजेचं आहे. साधारणतः आपण जर नेहमी आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील, बीट असेल, गाजर असेल, मोड आलेली कडधान्य असतील, डाळी असतील, गूळ, खोबरं असेल, खारीक असेल, शेंगदाणं, खजूर, सुकामेवा यासारख्या पदार्थांचा आपल्या जेवणामध्ये जर अंतर्भाव असेल तर आपलं हिमोग्लोबिन रक्त चांगल्या प्रकारे वाढू शकतं. याची काळजी सुद्धा आपण म्हणजे घेतली पाहिजे आणि सांगितली पाहिजे. विशेष करून 11वी 12वीचे विद्यार्थी जे आहेत हे 11वी आणि 12वीचे विद्यार्थी रक्तदानासाठी पात्र आहेत आणि प्रत्येकाने रक्तदान करून एका गरजू रुग्णाचा म्हणजे प्राण वाचवला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फक्त आता आपली सुरुवात आहे, परंतु इथं समोर बसलेली जी मंडळी आहे किंवा मी सुद्धा बऱ्याच वेळेला या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. रक्तदान केल्यामुळं म्हणजे आत्ताच आपल्याला सांगितलं की आपल्यातल्या प्लेटलेट्स असतील किंवा नवीन रक्त तयार होण्याची जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुरू होते आणि त्यामुळं रक्तदान कधी कधी करावं तर निरोगी व्यक्तीनं दर 3 महिन्यातून जरी एकदा रक्तदान केलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि रक्तदान करत असताना आपण रक्तदानाला योग्य आहे का नाही हे या ठिकाणी अगोदर चेक केलं जातं, तुमचं वजन बघितलं जातं आणि नंतरच रक्त घेतलं जातं. महारक्तदान शिबिराचं जे आपण आयोजन केलेलं आहे या महारक्तदान शिबिरासाठी या ठिकाणी सांगोलवरून या ठिकाणी उपस्थित असलेले सांगोला पंचायत समितीचे सभापती या ठिकाणी इंगोले साहेब उपस्थित झालेले आहेत. आपल्या संस्थेचे सचिव माननीय बाळासाहेब काटकर तर या ठिकाणी इंगोले साहेबांचा सत्कार विष्णुपंत राजगुरू आणि रिशाद भाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आपणही पुढे यायचंय. त्या आजच्या रक्तदानाच्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सांगोला पंचायत समितीचे या ठिकाणी सभापती सुदर्शनजी इंगोले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचाही या ठिकाणी या रक्तदान कमिटीच्या वतीनं यथोच्च असा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी महाराष्ट्राची म्हणजे लोकप्रिय असणारा महाराष्ट्रीयन फेटा, त्याचबरोबर या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार होतोय. स्टार उपस्थित असलेले या ठिकाणी सुनील गवळी यांनी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर तुकारामभाऊ पवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करावं अशी मी विनंती करतोय. त्याचबरोबर अवतडे सर यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांनी गुरुजींचं स्वागत करायचंय. स्टार उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, त्यामध्ये सांगोला तालुका पंचायत समितीचे सभापती सुदर्शन इंगोले आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आज आपण जे महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतोय.
आमच्या आज वाकी गावामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. बघू शकताय आमचे गावचे माजी सभापती बाळासाहेब काटकर ते सुद्धा रक्तदानासाठी बसले आहेत. हो नाना किती बार आहे आपली 25वी वेळ आहे. 25 वेळ आहे का? बेस्ट. हे आमचे तुडीदार इकडे आहेत. हो हो राजगुरू मला कसं काय कसं किती वय आहे? वर्षातून 2 वेळा मी दरवर्षी रक्तदान करतो. बेस्ट मस्त मस्त चांगला आहे राव. बघू शकता इकडे गावकरी मग आता सभापती बी आले तर सगळे बघा इकडे आता ह्या सगळे रक्तदान बसले तेव्हा आता गावाले बोला काय मग रक्तदान किती बरं आहे तुमची? चौथी वेळ आहे का? बेस्ट चांगला. फोटो काढू दे. पुढं बघा रे.